नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. अगोदरच महागाईने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्य जनतेचे जगणे आता आणखीन कठीण होत आहे. आज ना उद्या महागाईपासून काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा लावून बसलेल्या देशातील जनतेवर आता सातत्याने महागाई लादली जात आहे. आधी दूध महागले, मग पाव महागला. CNG, LPG या सिलेंडरचे भाव तर आधीच गगनाला भिडले आहेत. आणि आता या सर्व संकटामध्ये होरपळणाऱ्या जनतेच्या पाठीवर आणखीन एक महागाईचा चाबूक ओढण्यात आला आहे. 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर गेल्या अवघ्या 10 दिवसांचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल चौथ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे. अवघ्या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे क्रमशः 8.01 व 7.93 रुपयांनी वाढले आहेत. या ताज्या दरवाढीमुळे पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी मोठी वाढ झाली आहे. या नव्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला खूप मोठी कात्री लागली असून संपूर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या देशात सर्वत्र महागाईचा अक्षरशः भडका उडाला आहे. नुकतीच एप्रिल महिन्यातील महागाईची आकडेवारी समोर आली आहे आणि ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. एप्रिल महिन्यात देशातील घाऊक महागाई अर्थात होलसेल इन्फ्लेशन थेट दुपटीने वाढली आहे. एवढेच नाही तर जी किरकोळ महागाई थेट तुमच्या आणि माझ्या खिशावर परिणाम करते तिच्यातही मोठी वाढ नोंदवली गेली आहे. या सगळ्या आर्थिक संकटाच्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोलमडलेले होते, परंतु त्यातच ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची बातमी समोर आल्यामुळे जनतेची चिंता आता दुप्पट झाली आहे. इंधनाचे दर वाढले की केवळ गाडीत पेट्रोल भरणे महाग होत नाही, तर त्याचा थेट संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी असतो. अवघ्या 10 दिवसात 4 वेळा इंधन महागणे ही सामान्य बाब नक्कीच नाही. आता आपण हे जाणून घेऊयात की या नव्या दरवाढीनंतर आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि किती रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये तर डिझेल 97.83 रुपये. नागपूरमध्ये पेट्रोल 111.70 रुपये तर डिझेल 97.76 रुपये. कोल्हापुरामध्ये पेट्रोल 111.77 रुपये तर डिझेल 98.46 रुपये. अमरावतीमध्ये पेट्रोल 112.78 रुपये तर डिझेल 98.43 रुपये व गोंदियामध्ये पेट्रोल 113.17 रुपये तर डिझेल 99.83 रुपये झाले आहे. हे आकडे पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की मुंबईत पेट्रोल आता 111 रुपयांच्या पार गेला आहे तर डिझेल 98 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती आणि गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की ही दरवाढ सारखी सारखी का केली जात आहे. तेल कंपन्यांची यावर काय म्हणणे आहे आणि त्यामागील मूळ सत्य काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तेल कंपन्यांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. यामुळे तेल कंपन्यांना दररोज हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी भारतातील इंधन तेलाच्या दरात वाढ केली जात आहे असे तर्क दिले जातात. परंतु इथेच एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमालीच्या घटल्या होत्या, ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आल्या होत्या, तेव्हा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी व्हायला पाहिजे होत्या की नाही? नक्कीच कमी व्हायला पाहिजे होत्या, परंतु तसे काही झाले नाही. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होते तेव्हा देखील भारतात चढ्या भावानेच पेट्रोल डिझेल विकले गेले. त्या काळात सर्वसामान्यांना स्वस्त इंधनाचा कोणताही फायदा करून दिला गेला नाही. आणि आता जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर थोडे वाढले आहेत तेव्हा मात्र भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज आणि सातत्याने वाढवल्या जात आहेत. हा कुठला न्याय? हाच तो प्रश्न आहे ज्यामुळे आज भारतातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो हे म्हणाले होते की रशियाकडून स्वस्तात घेतलेल्या तेलाचा फायदा केवळ ब्राह्मणांनाच होतो आहे आणि हे आपल्याला थांबवावं लागेल. त्यांच्या वक्तव्याने भारतात खळबळ उडवून दिली होती. रशियाकडून स्वस्तात तेल विकत घेऊनही तेल कंपन्या सामान्यांना मात्र महागातच तेल विकत होत्या आणि त्यातूनच ब्राह्मण आपला नफा कमवत होते. अशातच सामान्य माणूस मात्र या महागाईत होरपळत होता.
पेट्रोल आणि डिझेलच्या या दरवाढीचा फटका फक्त गाडी चालवणाऱ्यांनाच बसतो असं नाही. याचा थेट परिणाम तुमच्या आणि आमच्या ताटातील जेवणावर होतो. कसा ते समजून घेऊ. डिझेल महाग झाल्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पो यांचे भाडे वाढते. वाहतूक खर्च वाढला की शहरात येणारा भाजीपाला, फळे, दूध, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आपोआपच वाढतात. सर्वसामान्यांची हक्काची वाहतूक असणाऱ्या साध्या बसेस, ट्रॅव्हल्स, टॅक्सी आणि रिक्षा यांचे भाडे देखील येत्या काळात वाढू शकते. थोडक्यात सांगायचं तर या एका दरवाढीमुळे इतर सर्वच क्षेत्रात महागाईची एक चेन रिएक्शन सुरू होणार आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अशाच आघाडी करत राहिल्या तर येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखीन वाढू शकतात. आणि जर असे झाले तर आधीच मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांची चिंता आणि जगण्याची धडपड आणखीन वाढेल यात शंका नाही.